नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी पत्तागोबीची अशी छान चमचमीत मसालेदार भाजी बनवणार आहे। अगदी वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीने। बऱ्याचदा काय होतं, मुलं पत्तागोबीची भाजी खायला कंटाळा करतात। अशा पद्धतीने जर बनवली तर नक्कीच मुलंसुद्धा नाही, म्हणजे मुलंच नाही तर मोठेसुद्धा आवडीने खातील। तर अशी ही आपण पत्ताकोबी कापून घेतली आहे, बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतली आणि पाण्यामध्ये टाकून ठेवायची। आता यामध्ये टाकण्यासाठी इथे मी मसूर डाळ सुद्धा भिजवून घेतली आहे। तर बघा, अर्धी वाटी मसूर डाळ मी या पत्ताकोबीमध्ये टाकणार आहे। तर आता या कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। चवीला अतिशय भन्नाट अशी ही पत्ताकोबीची भाजी होत आहे। तेल टाकून घ्यायचं आणि मग यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेणार आहोत। तेल थोडंसं गरम करून घेऊ। आता ह्यामध्ये जिरं टाकते अर्धा चम्मच, मोहरी अर्धा चम्मच। मी इथे साधं जिरं टाकलं आहे, तुम्ही शहाजिरं टाकू शकता, त्याचा खूप छान स्वाद उतरतो या भाजीत। आणि 3 ते 4 लाल मिरच्या अशा सुक्या तुकडे करून घेतल्या आहेत, त्या टाकायच्या। आता यात एक चिरलेला कांदा टाकायचा आहे। मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलाय, तो टाकून घ्यायचा। कांदा हलकासा तेलावरती परतून घ्यायचा आपल्याला। कांदा हलकासा परतलाय। आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत। इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तुम्ही याची प्युरी देखील करून टाकू शकता। आता हा टोमॅटो सुद्धा नरम होईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे। एक 2-3 मिनिटं तरी लागतील। मध्यम आचेवरती परतायचा आहे। टोमॅटो हलकासा नरम झालाय। आता यात आपण हिंग टाकून घेऊ थोडंसं, साधारण 1 चिमूट एवढा हिंग टाकायचा आहे। आणि हळद पावडर टाकायची अर्धा चम्मच, लाल मिरची पावडर 2 चम्मच। तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार लाल मिरची पावडर घ्या, कारण आपण यात सुकी लाल मिरची देखील टाकली आहे। आता यात टाकू आपण 1 चम्मच पावभाजी मसाला, नक्की टाका। आणि 1 चम्मच घरगुती, जो आपण घरगुती मसाला बनवतो तो मसाला टाकायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं, बारीक चिरलेला कोथिंबीर। आता हे थोडंसं परतून घेणार आहोत आपण। आता यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कोबी, पाणी काढून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं आहे। आता या मसाल्यामध्ये हा कोबी जो आहे तो आपल्याला 1-2-3 मिनिटं चांगला असा परतून घ्यायचा, बरोबर शिजवून सुद्धा घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करायचं असं। आणि कोबीला जास्त वेळ लागत नाही शिजायला, झाकून ठेवलं तर वाफेवर शिजून जातो, फार पाणी सुद्धा टाकायची गरज राहत नाही। आता हा मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेतलाय, झाकण ठेवते आणि 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायची। 2-3 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेतली आहे। आता ही भाजी बऱ्यापैकी शिजत आली। यामधलं पाणी सुद्धा बघा कमी झालंय, कारण आपण मीठ टाकल्याच्या नंतर याला पाणी सुटतं। आता ही भाजी
70 ते 80% शिजवल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मसूर डाळ टाकायची आहे. इथे मी ही मसूर डाळ 1 तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवली, 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती आता यामध्ये टाकून घ्यायची. मसूर डाळ शिजायला फार वेळ लागत नाही, 1-2 मिनिटात मस्त अशी डाळ शिजते. त्यामुळे शेवटी टाकायची आहे. जर आपण पत्तागोबी आणि मसूर डाळ सोबतच टाकली तर काय होईल, मसूर डाळ खूप जास्त शिजल्या जातं. आता हे मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही मीठ म्हणजे मिठाचा अंदाज घ्यायचा आहे. वाटलं तर थोडंसं वरून टाकू शकता. आणि शक्यतो ही भाजी आपल्याला कमी पाण्यामध्ये किंवा पाणी न टाकता वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते, झाकण ठेवते आणि 1-2 मिनिटं अजून शिजवून घेते. तर आता 1-2-3 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेतली आहे. मस्त सुगंध सुटलाय बघा या भाजीला. आणि डाळसुद्धा छान शिजली आहे. आता अगदी 1 मिनिटभर आपण पुन्हा याला शिजवून घेणार आहोत. आता झाकण न ठेवताच आपण हे जे थोडंसं पाणी आहे यामध्ये ते आटवून घेणार आहोत. म्हणजे सुकी सुकी भाजी बनवून तयार होईल. खायला मस्त लागते. वरण भातासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता किंवा चपाती भाकरीसोबतही अप्रतिम अशी लागते. आता ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. गॅस करते बंद. आता जास्त शिजवायची नाही आपल्याला ही भाजी. बघा मस्त झाली आहे. तर आता ही पत्तागोबीची भाजी आणि मसूरची डाळ कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हो, ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशा छानशा झटपट आणि चवदार रेसिपीसह.